नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, संपूर्ण जगामध्ये जिथे माती वापरून शेती केली जाते त्या सर्व ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. तण हे मुख्य पिकांशी स्पर्धा करतं आणि मंडळी, तण हे अतिशय कणखर असल्यामुळं मुख्य पिकांचं अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि पाणी हे तण बरोबर उचलतं. त्यामुळं मुख्य पिकांचं जे आरोग्य आहे ते अर्थातच ढासळतं आणि त्यामुळं पीक उत्पादनावरती देखील विपरीत असा परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आजचा कार्यक्रम बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईलच की खरीप हंगामामध्ये तण व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे. अगदी याच संदर्भामध्ये आजच्या कार्यक्रमाचा विषयच आपण खास करून ठेवलेला आहे, खरीप हंगामातील तण व्यवस्थापन. आणि या विषयाच्या अनुषंगानं, या विषयाच्या संदर्भात सखोल चर्चा करण्यासाठी आज आपल्या भेटीला आलेले आहेत डॉक्टर A.K. गोरे सर, प्रभारी अधिकारी, सेंद्रिय शेती संशोधन केंद्र, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी. नमस्कार सर. नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. तर आता आजचा सध्या पावसाळा सुरू आहे आणि तणाची समस्या ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की तण म्हणजे काय? तण म्हणजे अशी वनस्पती आहे की जी आपल्याला नको तिथे, नको तेव्हा आणि जी आपल्या पिकांसाठी निरुपयोगी असते, तसेच आपल्या पिकांना अन्नद्रव्य, पाणी अशा विविध जी काही निविष्ट आहे त्यासाठी स्पर्धा करणारी असते. आणि एकंदरीतच आपल्याला जी नको असलेली आणि नको तिथे वाढणारी अशा या वनस्पतीला आपण तण म्हणून संबोधत असतो. आणि या तणांचं व्यवस्थापन किंवा बंदोबस्त करणे हे आपल्या शेती आर्थिकदृष्ट्या फायद्याची करण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. बऱ्याच वेळेला तण म्हणजे एखादं पीकसुद्धा त्या ठिकाणी असू शकतं. उदाहरणार्थ ज्वारीमध्ये जर मक्याचं एखादं पीक असेल किंवा एखादं झाड असेल तर तेही त्या ठिकाणी तण म्हणून त्या ठिकाणी ठरत असतं. आणि इतर जी तणं आहेत ती तर तण म्हणून आपल्याला परिचित असतातच, परंतु एखाद्या पिकामध्ये इतर वाढणारं जे पीक आहे ते म्हणून सुद्धा बऱ्याच वेळेला तण म्हणून सुद्धा आपण त्याला त्या ठिकाणी संबोधत असतो. आता ह्या तणांची वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे? अतिशय महत्त्वाचं आहे की तणांच्या वैशिष्ट्यांमुळेच आपल्याला तण व्यवस्थापन करणं ही गरजेचं असतं. आणि त्यासाठी बऱ्याच वेळेला आपल्याला श्रम किंवा आपल्याला त्या ठिकाणी पैसे ह्या ठिकाणी याचा आपल्याला वापर त्या ठिकाणी करावा लागतो. आणि यासाठी आपण विविध तण नियंत्रणाच्या पद्धती वापरत असतो. आता तणांची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे अशी असतात की ती तण जी आहे ती विपरीत परिस्थितीमध्ये वाढतात. म्हणजे कमी जमिनीतील ओलावा कमी असतानाही वाढतात. याशिवाय बऱ्याच वेळेला आपण पाहतो की अधिक पावसामध्ये सुद्धा तणं जी आहेत ती मोठ्या प्रमाणावर वाढत असतात. याशिवाय त्यांचं जे बीजोत्पादन आहे तेही अधिक प्रमाणामध्ये असतं. म्हणजे उदाहरणार्थ आपण कुरडू किंवा ज्याला आपण कोंबडा जे तण म्हणतो त्याचं जे बियाणं आहे ते एका झाडापासून 1.5 लाखापर्यंत बी तयार होतं. म्हणजे याचा प्रसार मोठा होतो. उदाहरणार्थ आता गाजर गवतासारखं तण जर आपण घेतलं तर जवळपास सर्वसाधारण एक झाड 35,000 बिया त्या ठिकाणी तयार करतं. याशिवाय तणांचा आकार किंवा त्याची जी वेगवेगळे वैशिष्ट्ये आहेत, जसे की काही तण हे हलका असतं दह्यांचं बियाणं, काही तणांच्या बियाण्याला बऱ्याच वेळेला छत्र्या असतात की त्यामुळे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वाहत जाऊ शकतं. मग अशाही ही जी काही तणांची वैशिष्ट्ये आहेत की विपरीत परिस्थितीमध्ये वाढण्याची त्यांची प्रवृत्ती असते. त्यानंतर त्यांच्या विशिष्ट अशा आकारामुळं किंवा त्याच्यासोबतच्या असलेल्या अपेंडिसिसमुळे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहज वहन होते. याशिवाय बऱ्याच वेळेला आपण पाहतो की ही जी तणं आहेत ती कंपोस्ट खताच्या माध्यमातून म्हणजे भरपूर दिवस झाले तरीसुद्धा त्यांची उगवण्याची जी क्षमता असते ती तशीच कायम राहते आणि अनेक महिन्यानंतर किंवा वर्षानंतर सुद्धा ती तणे उगवू शकतात. तर अशी ही जी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत त्यामुळं आपल्याला तणांचा बंदोबस्त करणं आणि व्यवस्थापन करणं ही अत्यंत गरजेची गोष्ट असते. या पीक उत्पादनामध्ये तणामुळे येणारी जी घट आहे तर ती घट किती आहे? अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पाहतो की या तणांच्या स्पर्धा करण्यामुळे विविध पिकांमध्ये सर्वसाधारणपणे 30 ते 40% अशी घट त्या ठिकाणी आपल्याला आढळून येत असते. आणि हे 30 ते 40% घट
आपण तण नियंत्रण किंवा तण व्यवस्थापनाच्या माध्यमातून 5 ते 10% किंवा बऱ्याच वेळेला आपण 5% किंवा काही ठिकाणी 0% सुद्धा आपण त्या ठिकाणी खाली आणू शकतो आणि आपलं उत्पादन आणि आर्थिक फायदा किंवा आर्थिक जे उत्पन्न आहे ते आपण त्या ठिकाणी वाढवू शकतो. आता हे झालं नियंत्रित तणाच्या बाबतीत. हो. जेव्हा तण जे आहे ते अनियंत्रित पद्धतीनं वाढतं हो. तर त्यावेळेस ती घट कशी असते? नाही, अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा महाराष्ट्रातील इतर कृषी विद्यापीठे असतील, या ठिकाणी जे काही संशोधन योजना आहेत त्या संशोधन योजनेचे निष्कर्ष असे सांगतात की हे जे काही अनियंत्रित जे तणे आहेत विविध पिकांमध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उत्पादनामध्ये घट येते. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर ज्वारीसारख्या खरीप ज्वारीसारख्या पिकामध्ये 45%, सोयाबीनसारख्या पिकामध्ये जवळपास 45 ते 53%, पेरसाळसारख्या पिकामध्ये 71% आणि जर कपाशीसारखं आपण जर पीक घेतलं तर त्या ठिकाणी अगदी 50% ते 89 ते 90% घट या अनियंत्रित तणांमुळे आपल्याला त्या ठिकाणी झालेली आढळून आलेली आहे. पीक तण स्पर्धा. होय. आणि हा जो कालावधी आहे तो अतिशय संवेदनशील कालावधी आहे. होय, होय. आणि या कालावधीमध्येच पीक जपणं खूप महत्त्वाचं आहे. तर याचं थोडं स्पष्टीकरण सांगा. हो, पीक तण स्पर्धेचा कालावधी हा आपल्याला कुठल्याही पिकामध्ये तण नियंत्रण कशा पद्धतीनं किती लवकर केलं पाहिजे आणि ते किती महत्त्वाचं आहे यासाठी ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. पीक तण स्पर्धेचा कालावधी म्हणजे असा कालावधी आहे की शक्यतो आपण या कालावधीमध्ये पीक जे आहे ते तणमुक्त ठेवणं गरजेचं आहे. आणि या कालावधीमध्ये एकदा जर तणांची वाढ झाली तर त्यामुळं जे पिकाचं नुकसान होतं किंवा उत्पन्नात घट येते ती आपल्याला पुन्हा तणांची काढणी करून खुरपणी किंवा कोळपणी किंवा इतर माध्यमाने करूनही आपल्याला ती घट भरून काढता येत नाही. म्हणून हा जो कालावधी आहे या कालावधीला ज्या कालावधीमध्ये आपण तण नियंत्रण करणं गरजेचं आहे आणि या कालावधीमध्ये होणारी जी घट आहे ती भरून काढता येत नाही, म्हणून या कालावधीला आपण पीक तण स्पर्धेचा कालावधी म्हणून त्या ठिकाणी संबोधत असतो. आणि या कालावधीमध्ये पीक हे तणमुक्त ठेवणं अत्यंत गरजेची गोष्ट आहे, जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये पिकाच्या उत्पादनामध्ये घट येणार नाही आणि पिकाला होणारी जी स्पर्धा आहे तणांद्वारे ती आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येईल. हे जे काही तण आहे या तणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान कसं होतं? अगदी महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जसं म्हटलात की पीक तण स्पर्धेचा कालावधी, आता यामध्ये मी थोडंसं आपल्याला सांगू इच्छितो की आपण पाहतो की मूग उडीद या पिकामध्ये 15 ते 30 दिवस, खरीप ज्वारी किंवा सोयाबीन आहे यामध्ये 15 ते 45 दिवस, तूर कापूस या पिकामध्ये 20 ते 60 दिवस आणि ऊसासारख्या पिकामध्ये 20 ते 120 दिवस आणि जो आपण भात असतो ओलिताखालचा त्या ठिकाणी मात्र पूर्ण वेळ या पीक तण स्पर्धेचा कालावधी असतो. आणि पिकांद्वारे जेव्हा आपण अन्नद्रव्य वगैरे घेतात पिके त्याच वेळेला ही तणेसुद्धा या पिकांना अन्नद्रव्यासाठी, जमिनीतील ओलाव्यासाठी, सूर्यप्रकाशासाठी आणि जागेसाठी स्पर्धा करत असतात. याशिवाय यामुळं काय होतं की उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की काही जी तणं आहेत, उदाहरणार्थ हराळीसारखं तण, आता याचं जे नत्र आहे, नत्र त्याच्यामध्ये जे आपल्याला मिळतं ते 1.75% आहे, स्फुरद 0.5% आहे आणि पालाचं प्रमाण म्हणत असाल तर 1.75 ते 1.9% एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे. तेच पिकांमध्ये जे प्रमाण आहे ते त्याच्यापेक्षा कमी आहे. म्हणजे याचं अन्नद्रव्याचं घटक प्रमाण जास्त आहे, तसेच अन्नद्रव्य शोषून घेण्याचं प्रमाणही अधिक आहे. 30 ते 40 किलो नत्र प्रति झाड हे जे तणांचं एक झाड आहे ते पिकापेक्षा 1 ते 1.5 पट जास्त नत्र त्या ठिकाणी शोषून घेतं. याशिवाय जमिनीतील ओलावासुद्धा मोठ्या प्रमाणावर म्हणजे 1.5 ते 2 पट अधिक ओलावा त्या ठिकाणी या तणांद्वारे शोषून घेतला जातो. जखन जुडीसारखं जे तण आहे त्याचा ट्रान्सपिरेशन रेशो जो आहे तो 500 ते 1200च्या दरम्यान आहे, म्हणजे त्याच्या वाढीनुसार. त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर ज्वारी किंवा गव्हामध्ये तो 400 ते 600च्या दरम्यान आहे. तर या पद्धतीनं आपण पाहतो की अशा प्रकारे स्पर्धा तणांद्वारे होते, त्यामुळे पिकांना स्पर्धा निर्माण होते आणि अन्नद्रव्यांसाठी, ओलाव्यासाठी स्पर्धा होऊन पिकाच्या उत्पादनामध्ये घट होते, त्याची वाढ कमी होऊन. याशिवाय विविध किडींना किंवा रोगांना आश्रय या तणांद्वारे दिला जातो. याशिवाय आपण जर दुसरी महत्त्वाची गोष्ट जर बघितली तर या तणांचं जे बियाणं आहे ते बऱ्याच वेळेला पिकांच्या बियाण्यामध्ये मिसळलं जातं, त्याची किंमत कमी होते. मग असाच त्याचा प्रसार पुढे होत जातो. आपल्या जागेची किंमत कमी होते, पाण्याच्या ज्या चाऱ्या आपल्या वाहतात शेतातून त्याची वहन क्षमता कमी होते, पशुधनांना वेगवेगळे आजार या माध्यमातून होतात, त्वचेचे आजार असतील, श्वसनाचे आजार असतील, तसेच दम्यासारखे आजार असतील. याशिवाय आपले जे शेतमजूर किंवा शेतकरी बंधू भगिनी शेतात काम करतात त्यांनाही या तणांच्या सानिध्यात आल्याच्या नंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रोग किंवा ॲलर्जीज ज्या ठिकाणी होतात, यामध्ये मग त्वचेवर खाज सुटणे असेल किंवा ताप असेल
किंवा श्वसनाचे विकार असतील, सर्दी असेल, खोकला असेल, अशा वेगवेगळे प्रकारचे आजारही आपल्याला त्या ठिकाणी झालेले आढळून येतात. एकंदरीतच पिकाचं उत्पादनात घट, जागेची कमी होणारी किंमत आणि ती याशिवाय आपल्याला पशुधन आणि आपले जे शेतकरी बंधू भगिनी किंवा शेतमजूर आहेत त्यांनाही वेगवेगळे आजार या तणांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतात, हे आपल्याला सर्वसाधारणपणे दिसून येतं. आता हे जे काही तण आहेत तर याच्या प्रादुर्भावाची नेमकी मुख्य कारणं कोणती आहेत? नाही, आता या तणांच्या प्रादुर्भावाची मुख्य कारणं म्हणजे या तणांची स्वतःची वैशिष्ट्ये. मी जसं सांगितलं की हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वारा असेल, पाणी असेल, या माध्यमातून याचं वहन होतं, प्रसार झपाट्याने होतो. बरेच तणं ही वजनाने हलके असतात, त्याला छोट्या छत्र्या किंवा ते हलके असल्यामुळं किंवा बऱ्याच वेळा जनावरांच्या त्वचेला चिटकून ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात. याशिवाय याची जी बीजोत्पादन जे आहे मोठ्या प्रमाणावर आहे, म्हणजे पुनरुत्पादन होण्याच्या पद्धती पण मोठ्या आहेत. म्हणजे बियाद्वारे किंवा जसं हराळीमध्ये जर आपण पाहिलं तर त्याचा प्रसार त्या ठिकाणी झपाट्याने त्या ठिकाणी होत असतो. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की आपल्याकडे खरीप हंगामामध्ये या तणांचा अधिक त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो, कारण की सततचा पाऊस आहे. अशा वेळेला मग वेळेवर कोळपणी किंवा खुरपणी होत नाही. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण जमिनीमध्ये दिलेली अन्नद्रव्ये असतील, ओलावा असेल. याशिवाय दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला काय होतं की आपलं जे शेणखत किंवा कंपोस्ट खत असतं या माध्यमातून या तणांचा बियाणांचा प्रसार त्या ठिकाणी होत असतो. आणि अशी तणांची स्वतःची वैशिष्ट्ये, आपल्याकडनं झालेल्या काही निष्काळजीपणा असेल किंवा काही चुका असतील आणि जमिनी किंवा हवामानाच्या माध्यमातून यांना मिळालेलं पोषक वातावरण, अशा या तीनही भागांमुळं या तणांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी झपाट्याने विशेष करून खरीप हंगामामध्ये अधिक प्रमाणावर होत असलेला आपल्याला दिसून येतो. बरोबर. आता सध्या खरीप हंगाम सुरू आहे, तर या खरीप हंगामामध्ये कोणकोणती तण आढळतात? खरीप हंगामामध्ये आपण पाहतो की सर्वसाधारणपणे आता गाजर गवतासारखं तण असेल, हराळी असेल, शिप्पी असेल, कुंदा आहे. त्याच्यानंतर द्विदलवर्गीय तणांमध्ये जर आपण म्हणायला गेलो तर गाजर गवत एक आहे. त्याच्यानंतर माठ, काठेमाठ, दुधी. त्याच्यानंतर आपण पाहिलं की शेवरीसारखे तण असेल. असे अनेक प्रकारचे तण, दीपमाळ आहे, कुंजरू आहे. असे वेगवेगळे तण जे आहेत ती मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. बरोबर. आता या तणांचं जे वर्गीकरण आहे ते कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे? तणांचं वर्गीकरण आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रज्ञांनी तणांचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि तणांची बंदोबस्त किंवा तणांचं नियंत्रण कशा पद्धतीनं करावं, कुठली पद्धत वापरावी, तणनाशकांचा वापर किंवा एकात्मिक तण जो पद्धतीचा प्रकार आहे की त्याच्यामध्ये एक किंवा दोन किंवा अनेक तण नियंत्रणाच्या पद्धती वापरायच्या असतात, ही ठरवण्यासाठी आपल्याला तणांचं वर्गीकरण फार महत्त्वाचं आहे. तसेच तणांचं नियंत्रण तण उगवणीच्या नंतर फुलावर येण्यापूर्वीच का करावं हेही आपल्याला या माध्यमातून कळतं. जसं की तणांचं वर्गीकरण आपण पाहतो की एकदलवर्गीय तणे जसं की हराळी आहे, हराळीसारखं हे जे तण आहे ते एकदलवर्गीय आहे. द्विदलवर्गीय तणांमध्ये जर आपण पाहिलं तर दुधी आहे, मोठी दुधी, छोटी दुधी. त्याच्यानंतर दीपमाळ आहे. तर ही जे असे जे तण आहेत हे आपल्याला मग एकदलवर्गीय तणांसाठी कोणती तणनाशकं वापरली पाहिजेत, की द्विदलवर्गीय तणांसाठी कुठली तणनाशकं वापरली पाहिजेत किंवा तण नियंत्रणाची कुठली पद्धत वापरली पाहिजे हे ठरवण्यासाठी वर्गीकरण महत्त्वाचं आहे. याशिवाय वार्षिक तणे, की आता वार्षिक तणामध्ये सुद्धा मग खरीप हंगामात वाढणारी. त्याच्यानंतर जसं की आपण आता चर्चा केली की दुधी आहे, माठ आहे, काठेमाठ आहे, गाजर गवत आहे. नंतर रब्बी हंगामामध्ये जसं आपण चंदन बटवासारखं तण आहे. त्याच्यानंतर द्विवार्षिक म्हणजे 2 वर्षामध्ये आपली पूर्ण जे आयुष्यमान पूर्ण करणारी जी तण आहेत त्याच्यामध्ये आपण जंगली गाजर असेल किंवा आपण कुसळ असेल यासारखे जे आहेत हे 2 वर्षामध्ये आपलं आयुष्यमान पूर्ण करतात. आणि जी बहुवार्षिक तण आहेत जसं हराळी आहे यासारखं जे तण आहे हे बहुवार्षिक तण आहे. मग अशा तणांचं नियंत्रण करण्यासाठी कुठली नियंत्रण पद्धती वापरली पाहिजे हे ठरवण्यासाठी आपल्याला हे तणांचं वर्गीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. तण नियंत्रण पद्धती, मग ही तण नियंत्रण पद्धती कोणत्या ठिकाणी कोणती पद्धती ही वापरायची? आता तण नियंत्रण पद्धती अशा आहेत की आपण पाहतो की जसं आपल्याकडे समजा वातावरण पोषक आहे कोळपणी खुरपणी करण्यासाठी, तर अशा ठिकाणी आपण यांत्रिक पद्धत वापरू शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला विपरीत हवामानामुळे
नंतर सततचा पाऊस जर लागून राहण्याची शक्यता असते, अशा वेळेला आपण कोळपणी खुरपणी करू शकत नाही. अशा वेळेला आपण रासायनिक तण नियंत्रण पद्धतीकडे म्हणजे तणनाशकांचा वापर, त्याच्यामध्ये उगवणपूर्व तणनाशकांचा जर वापर केला तर आपल्याला पुढे तणांचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही. म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला रासायनिक तण नियंत्रण पद्धत आणि त्याच्या जोडीला नंतर यांत्रिक पद्धत जसं कोळपणी खुरपणी याचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता या तणासाठी जे प्रतिबंधात्मक उपाययोजना जी आहे तर ती उपाययोजना कोणती? आता आपण पाहिलं की तण नियंत्रणाच्या मुख्य 2 पद्धती आहेत. एक म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय आणि दुसऱ्या आपल्याला जे आपण निवारात्मक म्हणतो की आपल्याला तण उगवून आल्यावर अवलंब करायच्या पद्धती. तर प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काळजी अशी घ्यायची की तण उगवूनच येणार नाही. बरोबर. आणि त्याचा प्रसार कसा कमी होईल तणांचा बियाद्वारे किंवा इतर माध्यमातून. यामध्ये मग आपल्याला जे सर्वप्रथम जे पिकाचं बियाणं वापरायचं पेरणीसाठी ते जे तणांचं बियाण्यापासून मुक्त असलेलं पाहिजे. दुसरं आपण जे शेणखत वापरणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तणांचं बियाणं गेलेलं नसावं किंवा ते बियाणं जरी गेलेलं असेल तर ते पूर्णपणे शेणखत कुजलेलं असावं जेणेकरून हे बियाणं पुन्हा उगवून येणार नाही. शेताचे पाट, बांध, धुरे हे स्वच्छ आपण त्या ठिकाणी ठेवले पाहिजेत. याशिवाय कुठल्याही ठिकाणी तण हे उगवून आल्यावर फुलोऱ्यावर येण्यापूर्वीच किंवा लगेच आपण फुलोऱ्यापूर्वीच ते उपटून किंवा काढून नष्ट केलं पाहिजे जेणेकरून त्याचा प्रसार होऊ नये. त्याच्यानंतर पाण्याच्या चाऱ्या ह्या आपल्याला तणमुक्त ठेवणं गरजेचं. हे सगळे प्रतिबंधात्मक उपाय झाले. याशिवाय आपण त्याच्यामध्ये आपले काही जनावरं किंवा जी काही आपण अवजारे वापरत असतो ते आपल्याला तणांच्या बियाण्यापासून मुक्त असले पाहिजेत एका शेतातून दुसऱ्या शेताकडे जात असताना. हा एक भाग झाला. यानंतर ज्या निवारात्मक पद्धती आहेत त्याच्यामध्ये पहिली पद्धत जी आहे की मशागतीय पद्धत. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत की जेणेकरून पिकाची वाढ चांगली जोमदार होईल आणि तणांचा जो बंदोबस्त आहे तो आपल्या या पद्धतीतून कमी होईल. उदाहरणार्थ वेळेवर, योग्य अंतरावर, योग्य खोलीवर पेरणी आपल्याला करणं गरजेचं आहे. यानंतर पेरणीचं अंतर पिकांच्यासाठी जी शिफारस केलेली आहे, जसं आपण सोयाबीनमध्ये सांगतो की 1 फुटावर किंवा 1.5 फुटावर तुम्ही लागवड करा. ज्वारीची 45 सेंटीमीटर म्हणजे 1.5 फुटावर लागवड करा. ह्या लागवडीचं जे अंतर आहे ते योग्य असलं पाहिजे. खते देत असताना योग्य खोलीवर पेरून पिकांच्या ओळीमध्येच खतं देणं गरजेचं आहे जेणेकरून इतर ठिकाणी खतांचा अपव्यय होऊन ते तणांना उपलब्ध होणार नाही. पाणी देण्याच्या पद्धतीसुद्धा कार्यक्षम, जसं ठिबक सिंचन, तुषार सिंचन, नाही तर विनाकारण पाणी जर आपण सर्व ठिकाणी देत बसलो तर त्याचा फायदा तणांना होतो. याशिवाय आपण आंतरपीक पद्धती असतील, आच्छादन असेल, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उन्हाळ्यामधली खोल मशागत किंवा खोल नांगरट आपण करून हे जे काही जे बहुवार्षिक तण आहेत की जे घातक तण आहेत याच्या काशा वेचून ठेवणे किंवा गाठी उन्हामध्ये पडून नष्ट करणे हा आपल्या पूर्वीचा उन्हाळ्यामधील करायच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे शेती मशागतीचा. आणि मग आता जे दुसरी निवारात्मक पद्धतीमध्ये आपल्याला जायचं आहे पुढं की पहिली आपली गोष्ट झालेली आहे की ह्या सगळ्या मशागती पद्धती पूर्ण केल्यानंतर आपल्याला यांत्रिक पद्धत, या यांत्रिक पद्धतीमध्ये आपल्याला मग कोळपणी खुरपणी असेल या माध्यमातून आपल्याला जे काही उगवून आलेलं तण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. मग यासाठी आपल्याला जमीन किंवा हवामानाची साथ असणं गरजेचं आहे. याशिवाय आपल्याला दुसरी एक महत्त्वाची गोष्ट यांत्रिक किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला पशुधन किंवा मजुरांच्या जी काही ऊर्जा आहे तिचा वापर करून आपल्याला ह्या तणांची काढणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. ह्या सर्वसाधारणपणे 3 आठवड्यानंतर पीक लागवडीनंतर किंवा 6 आठवड्यानंतर 1 ते 2 कोळपण्या किंवा 1 ते 2 खुरपण्या तणांच्या प्रादुर्भावानुसार आपल्याला प्रत्येक पिकामध्ये त्या ठिकाणी हाती घेणं गरजेचं असतं. यानंतरची पद्धत म्हणजे जैविक तण व्यवस्थापन. यामध्ये आपल्याला पाहायचं की काही सूक्ष्मजीव असतील किंवा काही कीटक असतील त्यांचा वापर करून आपल्याला तणांचा बंदोबस्त करायचा किंवा काही वनस्पती आहेत, जसं आम्ही सांगतो की मेक्सिकन भुंग्याचा वापर तुम्ही गाजर गवताच्या नियंत्रणासाठी करा किंवा आपल्याला गाजर गवताच्या सारख्या तणांचा बंदोबस्त करायचा असेल तर तरोटा किंवा स्टायलोहेमटासारखं इतर जे दगडापेक्षा वीट मूग जशाला म्हणतो की इतर पिकांची लागवड किंवा बियाणं आपल्याला जास्त तण ज्या ठिकाणी उगवून होतं अशा ठिकाणी आपल्याला पावसाळ्याच्या वेळेला फेकून द्यायचं, म्हणजे आपोआपच या तणांचा बंदोबस्त त्या ठिकाणी होऊ शकतो. याशिवाय आपण पाहतो की काही जैविक तणनाशकंसुद्धा बाजारात आलेली आहेत. या जैविक तणनाशकांचा सुद्धा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो. आणि शेवटची पद्धत म्हणजे रासायनिक तण नियंत्रणाची पद्धत. यामध्ये आपण काय करतो की बऱ्याच वेळेला आपल्याला जमिनीमध्ये वापसा नसतो किंवा नंतर सततचा पाऊस लागतो किंवा मजुरांची वाढते दर किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नाही. मग अशा वेळेला आपण तणनाशकांचा किंवा या रासायनिक तणनाशकांचा वापर करून आपण तणांचं नियंत्रण करू शकतो. तिला आपण रासायनिक तण नियंत्रण पद्धती म्हणतो. आणि यानंतरची जी पद्धत आहे सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे एकात्मिक तण व्यवस्थापन
पद्धत. यामध्ये आपण काय करतो की काही घातक तणे आहेत की त्यांचा बंदोबस्त आपण कुठली एक पद्धत वापरून करू शकत नाही. मग अशा वेळेला आपण काय करतो की कोळपणी, खुरपणी आणि त्याच्या जोडीला आपण तणनाशकांचा वापर, मग किंवा अगोदर तणनाशकांचा वापर आणि मग 6 आठवड्यानंतर कोळपणी किंवा खुरपणी, असं एकात्मिक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतींचा वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याला आपण एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धती असं त्या ठिकाणी म्हणतो. आता तणनाशकांचा विषय या ठिकाणी आलेला आहे, होय. तर तणनाशकं कोणकोणती आहेत? तणनाशकं ही आपण पाहतो की निवडक आणि बिननिवडक अशी 2 पद्धतीने असतात. की तणनाशकं म्हणजे ही जी अशी रसायनं आहेत की जी आपण तणांची वाढ थांबवणे किंवा समूळ तणांना नष्ट करण्यासाठी वापरत असतो. आणि यामध्ये निवडक तणनाशकं जी अशी आहेत की आपण ती विशिष्ट म्हणजे काही पिकांमध्ये वापरू शकतो, ज्यामुळे ती फक्त तणांचाच बंदोबस्त करतात किंवा तणांनाच नष्ट करतात. आणि बिननिवडक तणनाशकं म्हणजे ती केवळ आपण जर फवारणी केली तर ती तण आणि पीक या दोघांनाही नष्ट करू शकतात. म्हणून आपल्याला पूर्ण पीक उभे असताना त्या ठिकाणी निवडक तणनाशकांचा वापर करायचा आहे आणि ज्या ठिकाणी पीक नाही आहे अशा ठिकाणी मात्र आपल्याला बिननिवडक तणनाशकांचा वापर करायचा आहे. याशिवाय आपल्याला 3 प्रकार आहेत तणनाशकांचे, म्हणजे उगवणपूर्व म्हणजे पीक उगवण्यापूर्वी करायची तणनाशकं आहेत, परंतु यामध्ये तणांची उगवण होण्यापूर्वी आणि पिकांची उगवण होण्यापूर्वी दोघांच्या उगवणीपूर्वी करायची, हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. आणि त्याच्या अगोदरचा एक प्रकार तो म्हणजे पेरणीपूर्व तणनाशकांचा प्रकार, म्हणजे पिकांची पेरणी करण्यापूर्वीच आपल्याला तणनाशकांची पेरणी आपल्याला फवारणी जमिनीवर करायची आणि मग पिकाची पेरणी त्या ठिकाणी करायची. आणि तिसरा प्रकार म्हणजे उगवण पश्चात तणनाशकं, म्हणजे पिकांची आणि तणांची उगवण झाल्यानंतर आणि तणे जोमदार किंवा 2 ते 4 पानाच्या अवस्थेत असताना जी आपल्याला उभ्या पिकांमध्ये तणनाशकांची फवारणी करायची, अशा तणनाशकांना आपण उगवण पश्चात तणनाशके असं त्या ठिकाणी संबोधत असतो. या तणनाशकांचा वापर का करायचा? तणनाशकांचा वापर मगाशी मी सांगितलं की आपल्याला बऱ्याच वेळेला काय होतं की वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत, मजुरांची उपलब्धता होत नाही किंवा मजुरांचे दर अधिक असतात. काही खरीप हंगामामध्ये एकाच वेळेला सगळ्यांची पेरणी झालेली असते, मग कोळपणी किंवा खुरपणी करण्यासाठी वेळेवर आपल्याला बऱ्याच वेळेला उपलब्धता होत नसते मजुरांची किंवा बैलांची उपलब्धता होत नसते. अशा वेळेला आपण तणनाशकं हे तणनाशकांच्या माध्यमातून कार्यक्षम पद्धतीनं तणांचा बंदोबस्त करू शकतो दिलेल्या वेळेमध्ये. आणि पीक तण स्पर्धेच्या कालावधीमध्ये आपण जर उगवणपूर्व तणनाशकांचा वापर केला तर आपण पिकांचा जो संवेदनशील कालावधी तो तणमुक्त ठेवू शकतो. म्हणजे पिकांची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर वाढ जोमदार झाली तर आपल्याला पुढं त्याची वाढ चांगली होऊन ती पुढे तणांना दाद देत नाहीत. मग अशा पद्धतीनं आपल्याला योग्य, कार्यक्षम आणि अचूक वेळेला तण नियंत्रण करण्यासाठी ज्या पद्धतीमध्ये आपण तणनाशकांचा उपयोग करतो त्यासाठीच आपल्याला ही जी तणनाशकं आहेत ही त्या ठिकाणी सहाय्यभूत ठरत असतात. खरीप हंगाम सध्या सुरू आहे, तर या खरीप हंगामातलं जे तण नियंत्रण आहे ते आपल्याला कशा पद्धतीनं करता येईल? खरीप हंगामामध्ये मी मगाशी सांगितलं की आपल्याला परिस्थितीनुसार तणनाशकांचा वापर करायचा आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला तणनाशकांचा वापर करावाच असा नाही, परंतु जेव्हा आपल्याला माहिती की काही शेतामध्ये सततची तणं अधिक प्रमाणात येतात, मग त्या तणांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा मजुरांची उपलब्ध होत नाही अशा वेळेला, किंवा आपल्याला माहिती की आपल्या भागामध्ये सततधार जर पुढे पाऊस लागला तर आपण वेळेवर कोळपणी खुरपणी करू शकणार नाही, तर अशा वेळेला आपल्याला तणनाशकांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीनं तणांचा बंदोबस्त होईल. आणि आपल्याला दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तणनाशकांचा वापर करत असताना आपल्याला एका शेतामध्ये वर्षातून एक वेळेला त्या ठिकाणी तणनाशक वापरणं गरजेचं आहे. आणि अशा जमिनीमध्ये त्या ठिकाणी शेणखताचा किंवा सेंद्रिय खतांचा वापर आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याचे अवशेष त्या जमिनीमध्ये अधिक काळ राहणार नाही. सर, जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना तुम्ही कोणता संदेश द्याल? शेतकरी बंधू भगिनींना आम्ही एवढाच संदेश देऊ की आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे वेगवेगळ्या पिकांमध्ये ज्या तण नियंत्रणाच्या पद्धतींची शिफारस केलेली आहे त्या तण नियंत्रण पद्धतीचा अवलंब आपण करावा आणि तणांचा बंदोबस्त करावा. उदाहरणार्थ आम्ही खरीप ज्वारी पिकामध्ये ॲट्राझिन नावाचं जे तणनाशक आहे हे तणनाशक हेक्टरी 1 किलो त्या ठिकाणी वापरावं. म्हणजे एकरी 400 ग्रॅम प्रति एकरी उगवणपूर्व तणनाशक आहे. म्हणजे ज्वारीची पेरणी केल्यानंतर आपल्याला ज्वारीची पिकाची उगवण होण्यापूर्वी आणि तणांची उगवण होण्यापूर्वी आपल्याला तणनाशकाची फवारणी करायची आणि नंतर 6 आठवड्यानंतर एक कोळपणी आणि गरजेनुसार खुरपणी त्या ठिकाणी करायची. यानंतर सोयाबीन पिकामध्ये आमच्या विद्यापीठाने शिफारस केली की पेंडेमिथिलीन 30 EC हे जे तणनाशक आहे उगवणपूर्व त्याची आपल्याला
त्या ठिकाणी सोयाबीन पिकाची पेरणी झाल्याच्या नंतर पीक आणि तण उगवणीपूर्वी म्हणजे 1 ते 2 दिवसाच्या आत 48 तासाच्या आत आपल्याला त्या ठिकाणी पेंडेमिथिलिन या तणनाशकाची एकरी 1 लिटर किंवा हेक्टरी 2.5 लिटर या पद्धतीनं त्या ठिकाणी पीक पेरणी केल्यानंतर एक समान पद्धतीनं फवारणी करायची आणि त्यानंतर आपल्याला पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वसाधारणपणे 21 ते 30 दिवसामध्ये गरजेनुसार एक कोळपणी आणि खुरपणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे किंवा 6 आठवड्यानंतर गरजेनुसार एक खुरपणी आपण त्या ठिकाणी करू शकतो. याशिवाय त्याच्यामध्ये डायक्लोसुलाम नावाचं एक तणनाशक आहे, ते एकरी 12 ग्रॅम किंवा हेक्टरी 30 ग्रॅम प्रति हेक्टरी आपल्याला उगवणपूर्व पद्धतीनं पिकाची पेरणी झाल्यानंतर परंतु उगवणीपूर्वी म्हणजे 48 तासाच्या आत या तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी करायची आणि त्यानंतर गरजेनुसार 3 किंवा 6 आठवड्यानंतर कोळपणी आणि खुरपणी आपल्याला त्या ठिकाणी करायची. तर अशा पद्धतीने तणनाशकांची फवारणी करत असताना आपल्याला जी काळजी घ्यायची त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तणनाशके फवारणी करत असताना दिलेल्या वेळी, दिलेल्या मात्रेत, दिलेल्या पद्धतीने त्याची फवारणी करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणे, तसेच यांच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन आणि फ्लड जेट नावाचं नोझल त्याचा आपल्याला वापर करायचा आहे. फवारणीसाठी आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ पाणी वापरणं गरजेचं आहे. तसेच फवारणी केलेल्या क्षेत्रावर कुठल्याही पद्धतीनं आपले पावले पडणार नाहीत किंवा फवारणी केलेल्या क्षेत्रावर जनावरे जाणार नाहीत याची काळजी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. म्हणून आम्ही नेहमी सांगतो की तणांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायासोबतच निवारणात्मक पद्धतीमध्ये एकात्मिक तण व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब शेतकरी बंधू भगिनींनी करावा, ज्यामध्ये रासायनिक तणनाशकांच्या सोबतच आपल्याला खुरपणी, कोळपणी यासारख्या यांत्रिक पद्धतीचा आणि सुरुवातीला मशागतीय पद्धतीचा अवलंब करून आपण त्या ठिकाणी अतिशय कार्यक्षम पद्धतीनं तणांचा बंदोबस्त करावा. तसेच आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसेच इतर कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या तणनाशकांचाच वापर आपण दिलेल्या पिकामध्ये करावा अशी विनंती मी या ठिकाणी सर्वांना करतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर खरीप हंगामातील तण व्यवस्थापन तुम्ही नक्की करू शकता आणि शेती उत्पादन भरघोस वाढवू शकता. सर, आपण या ठिकाणी आलात, मग आजपासून इतकं चांगलं मार्गदर्शन केलं, सह्याद्री वाहिनीच्या वतीनं मी आपली मनापासून आभारी. धन्यवाद सर. धन्यवाद.